रत्नागिरीतल्या मिरकडवाडा येथील 319 अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी पोलीस फाटा तैनात। मंत्री नितेश राणे यांनी दिले होते अनधिकृत बांधकामाबाबत कारवाईचे आदेश। आजपासून कोस्टल रोड मुंबईकरांसाठी खुला। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 15 मिनिटात गाठता येणार। सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत राहणार खुला। कोस्टल रोडचं काम वेळेत पूर्ण झालं नाही, अजूनही काही ठिकाणी काम अर्धवट आहे। आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा। मुंबईमध्ये मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक आणखी 2 दिवस वाढणार। कर्नाक पुलाचं गर्डर बसवण्याचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे मुंबईकरांना सोमवार आणि मंगळवारी मेगा ब्लॉकचा त्रास सोसावा लागेल। पुण्यामध्ये 24 तासात गुलियन बॅरेज सिंड्रोमच्या तब्बल 28 नव्या रुग्णांची नोंद। पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांची संख्या 101 वर, तर त्यातील 16 जण व्हेंटिलेटरवरती। पुणे महापालिकेकडनं काळजी घेण्याचं आवाहन। पुण्यात जीबीएस रुग्णांची 100 पार। आरोग्य विभागाकडनं 25,578 घरांचं केलं जाणार सर्वेक्षण। राज्यातील एकूण रुग्णांपैकी 68 पुरुष आणि 33 महिला। जीबीएसच्या उपचाराच्या वेळी अनावश्यक बिल जर दवाखाने देत असतील तर त्यांच्यावरती कारवाई होईल। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। जीबीएस आजार महात्मा फुले योजनेत समाविष्ट केला आहे, अशी ही माहिती। अल्पवयीन गुन्हेगारांची वयोमर्यादा 18 वरनं 14 पर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार। याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांशी बोलणार, अजित पवारांची माहिती। मुंडेंवरच्या आरोपामध्ये तथ्य असल्यास फडणवीस धनंजय मुंडेंचा ताबडतोब राजीनामा घेतील। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान। महायुतीतून पहिल्यांदाच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती भाष्य। बीडचा बिहार झालाय असं म्हणणं चुकीचं। याचा त्रास पुढच्या 2 पिढ्यांना भोगावा लागेल। राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांची सुरेश धसांवरती टीका। सरपंच हत्या प्रकरणावरील आरोपींवरती कारवाई झाली पाहिजे, प्रतिक्रिया। महादेव मुंडे यांचे कुटुंबीय आज पोलीस उपाधीक्षकांची भेट घेणार। सकाळी 11 वाजता अंबाजोगाई इथल्या कार्यालयात भेट घेणार। अक्षय शिंदे आणि वाल्मिक कराड प्रकरणात विरोधक राजकारण करत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप। उलट दोन्ही प्रकरणामध्ये मुख्य आरोपीला वाचवण्याचं काम राज्य सरकार करत असल्याचा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती तोडगा काढणार असल्याची शक्यता। फडणवीस विद्यमान पालकमंत्री कायम ठेवणार की नवनियुक्त करणार, याकडे राज्याचं लक्ष। हिंगोलीतल्या पालकमंत्रीपदाच्या वक्तव्यानंतर नरहरी झिरवाळांची सारवासारव। पालकमंत्रीपदावरनं नाराज नसल्याचं केलं स्पष्ट। आपण पालकमंत्री म्हणून जनतेचं देणं लागतो। झिरवाळांच्या नाराजीनंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास एकनाथ शिंदेंचा सुरुवातीला नकार होता। शिंदे गटाच्या सर्व आमदारांनी समजूत काढल्यानंतर शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं। मंत्री गुलाबराव पाटलांकडनं एकनाथ शिंदेंबद्दल मोठा खुलासा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईमध्ये बैठक। विधानसभा निहाय बैठक पार पडणार। खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत होणार बैठका। ठाकरेंच्या शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्याची आज मातोश्रीवरती बैठक। उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेणार। याआधी मुंबईतील सर्व विधानसभांचा उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला होता। सत्ता आली नाही म्हणून आम्ही पक्ष सोडणार नाही, संघर्ष करू आणि पक्ष वाढवू। आमची निष्ठा उद्धव ठाकरेंसोबतच राहणार। ठाकरे गटातील फुटीच्या चर्चेवरती आमदार कैलास पाटलांचं वक्तव्य। राज्यातल्या एसटी भाडेवाढी विरोधात ठाकरे गट आक्रमक। आज अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर आणि मराठवाड्यामध्ये आंदोलन केलं जाईल, तर मंगळवारी संपूर्ण राज्यात ठाकरेंची शिवसेना एसटी भाडेवाढीच्या विरोधात मैदानात उतरणार। राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यानंतर मनसे कामाला लागली। राज ठाकरेंकडून संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। पालघर जिल्ह्यातल्या शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी गेल्या 20 तारखेपासून बेपत्ता। महाराष्ट्र गुजरात सीमावादाचा पाठपुरावा सातत्याने करणारे अशोक धोडी बेपत्ता असल्यामुळे स्थानिकांकडून वेगवेगळे निष्कर्ष।
भंडाऱ्यामध्ये भाजपला मोठा धक्का. जिल्हा परिषद पदाच्या दावेदार माहेश्वरी नेवारे यांचं सदस्यत्व रद्द. आज होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सहभागी न होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 100 दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक. पशुसंवर्धन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल या विभागाचा आढावा घेणार. आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त आज एकनाथ शिंदे आनंद आश्रमात अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहतील. त्यांच्यासोबत दादा भुसे, गुलाबराव पाटील सुद्धा येतील. औषध फवारणीमुळे नाशिकच्या देवळा तालुक्यातल्या 100 एकर कांद्याचं नुकसान. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंकडून बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी. राज्यातली पीक विमा योजना बंद होणार नाही. ही योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आहे. यात फक्त काही बदल केले जातील. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती. 1 रुपया पीक विम्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गैरप्रकार झाल्याचं कानावर येत आहे. पीक विम्यात गैरप्रकार आढळल्यास सरकारकडून कारवाई केली जाईल. अजितदादांचा इशारा. जळगाव जिल्ह्याचे तिसऱ्यांदा पालकमंत्री झाल्याबद्दल गुलाबराव पाटलांची गुजर समाजाच्या वतीने जल्लोषात मिरवणूक. जेसीबीवरून फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने केलं स्वागत. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर चैत्राम पवार यांचं धुळ्यातील मूळ गावी बारीपाडामध्ये जल्लोषात स्वागत. फटाक्यांची आतिषबाजी, घरोघरी गुढी उभारून गावकऱ्यांनी जंगी स्वागत केलं. जुन्नरचे आमदार शरद सोनवणेंनी अनुभवला व्हॅली क्रॉसिंगचा थरार. नाणेघाटामध्ये सुमारे 600 फूट लांबीचं व्हॅली शरद सोनवणेंनी केलं पार. लातूरामध्ये हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची धडपड. 3-4 दिवस करावी लागते प्रतीक्षा. 5 दिवसांनी खरेदीची मुदत संपणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत. चंद्रपुरामध्ये वाघांची शिकार करणारा बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याला राजुरा तालुक्यातनं अटक. बहेलिया टोळीने 2013 ते 2015 दरम्यान विदर्भामध्ये किमान 19 वाघांची शिकार केल्याचा संशय. पुण्यात नोकरीसाठी आयटी कंपनीबाहेर तरुणांची भली मोठी गर्दी. अतुल लोंढेंनी केला व्हिडिओ शेअर. हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचा अतुल लोंढेंचा दावा. नंदुरबारच्या धडगाव इथून गुजरातमध्ये जाणारा मद्यसाठा पोलिसांकडून जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गोंदिया जिल्ह्यात भीषण अपघात. 4 चाकी वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्यामुळे दुचाकीवरच्या 3 जणांचा जागीच मृत्यू. कोल्हापुरामध्ये महाराष्ट्र राज्य रिक्षा चालक संघटनेच्या वतीने सौंदर्य रिक्षा स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद. अहमदाबादच्या मोटेरामधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती कोल्ड प्ले कॉन्सर्टचं आयोजन. कॉन्सर्टला अनेकांची मोठी गर्दी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाकुंभ मेळ्यात जाणार. त्रिवेणी संगमावरती स्नान करणार. कुंभमेळ्यामध्ये अखिलेश यादव यांनी केलं त्रिवेणी संगमावर स्नान. 11 वेळा डुबकी मारून केला सूर्यनमस्कार. समाजवादी पार्टी कुंभमेळ्यापासून दूर राहते. भाजपकडनं होती सारखी टीका. प्रसिद्ध डान्सर रेमो डिसूझानेही महाकुंभमेळ्यामध्ये केलं स्नान. रेमोने स्वामी कैलाशानंदगिरी महाराजांची भेटही घेतली. प्रयागराजमधील महाकुंभमध्ये मोफत योग चिकित्सा आणि ध्यान शिबिराचं आयोजन. हे शिबिर 30 जानेवारीपर्यंत चालेल. ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कोमने महाकुंभ मेळ्यामध्ये स्नान केलं. यानंतर पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. माझा डीएनए भारतीय. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांचं विधान. इंडोनेशिया आणि भारताने जवळचे भागीदार आणि मित्र राहावं अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली. बेकायदेशीर स्थलांतरितांनी भरलेल्या 2 विमानांना कोलंबियामध्ये उतरू न दिल्यामुळे ट्रम्प संतापले. कोलंबिया सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांचे व्हिसा रद्द करण्याचे ट्रम्प यांचे आदेश.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा बांगलादेशच्या युनूस सरकारला मोठा धक्का. ट्रम्प यांनी अमेरिकन मदतीवरती घातली बंदी. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहूंनी मानले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार. संरक्षणासाठी पुरवठा केलेल्या शस्त्रासाठी आभार मानले. राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रम्प यांनी बदलला बायडेन यांचा निर्णय. इस्रायलला 2000 पाऊंड दारुगोळा देण्याची केली घोषणा. बायडेन सरकारने बॉम्ब देण्यावरती लावले होते निर्बंध. अमेरिकेच्या कोलोराडो नाईट क्लबवरती छापा. क्लबमध्ये ड्रग्ज आणि अंमली पदार्थांचं सेवन होत असल्याची माहिती. 50 जण पोलिसांच्या ताब्यात. ऑस्ट्रेलियामधल्या लिथियम खाणीमध्ये भीषण आग. सर्वत्र धुराचे लोक. उत्तर गाझामध्ये अजूनही अनेक जण घरी जाण्याच्या प्रतीक्षेत. काही जण इस्रायलच्या ताब्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.